एक्सप्रेशन एक्सप्रेशन. त्यानंतर तुम्ही फक्त आता इथला व्ह्यू बघा. इथपासून खरं कोकण चालू झालेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ना किनाऱ्याच्या झाडाच्या किनाऱ्याच्या कडेला नारळाची झाडं का असतात. तर याच्या मागची स्टोरी आताच आम्हाला कळली आहे की पारसी लोकांनी नारळाच्या बिया खाऊन तिकडं नारळ टाकले होते, त्यामुळे तिकडे जास्त नारळाची झाडं आलेत. अशी या मागची स्टोरी आहे मित्रांनो. आणि बाकी पुढील रिसर्च चालू आहे, तुम्हाला लवकरात लवकर कळवण्यात येईल. आता आम्ही अलिबागमध्ये आलोय, सॉरी नायगाव बीचच्या इकडं आहे. आणि इकडे 30 रुपये घेतले ना, 30 रुपये एंट्रीचे घेतात तिकडं. तर मित्रांनो आम्ही रूम बघितले इकडे, पण इकडे AC आहे पण तो चालत नाही आहे, तर त्यामुळे थोडा इश्यू आहे. बघूया काय होतंय. तर मित्रांनो आता वाजले 4, 4:15. आता आम्ही निघतोय बीचवर जायला. थोडा आराम वगैरे झाला, जेवलो वगैरे. आता बघूया काय होतंय जाऊन. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय ना बीचकडे. थोड्याच अंतरावर बीच आहे, तर बघूया. ॲक्च्युली उशीर झाला आहे बीचचं म्हणणं आहे की आम्ही पण सगळे या दिवशी ॲक्च्युली आम्हाला इकडं रूम्स वगैरे भेटतच नव्हते, कारण फुल गर्दी इकडं, जाम गर्दी आहे. आणि बीचवरती खूप गर्दी असणार आहे. मित्रांनो 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 एक सेकंड, हा फक्त बघा मागे काय इकडे. छान तर वाटतंय, पण इकडे खूप गर्दी आहे आणि पाऊस पण थोडा येतोय म्हणजे. आणि छान तर वाटतंय खूप. आणि वातावरण खूप छान आहे, म्हणजे थोडं ढग आहे, थोडे असं मस्त लाईट आहे आणि खूप छान वाटतंय. आणि ॲक्च्युली गर्दी खूप आहे, खूप गर्दी आहे. दिवाळीमुळे मे बी खूप गर्दी. आणि हा आहे नायगाव बीच अलिबागमध्ये. अलिबागपासून थोडा लांब आहे. अलिबागमध्ये भरपूर बीच आहेत आणि इकडे अशा राईड्स वगैरे पण आहेत. वातावरण गाईज मित्रांनो खरंच खूप भारी वाटतं. आणि आम्ही ह्या साईडला आलो नाही, इकडं जास्त गर्दी नाही. गर्दी ह्या साईडला इकडं मागे, इकडं खूप गर्दी आहे आणि इकडं गर्दीच नाही आहे. ह्या माझ्या मागं बघू शकता, पूर्ण समुद्र आहे, पूर्ण समुद्र आहे. आणि हा कोणता समुद्र आहे तुम्हाला तर माहितीच असेल, हा अरबी समुद्र आहे. पुढं येतोय, लाटा मोठं होत चाललाय. जादू तर मित्रांनो मस्त असा समुद्रामध्ये एन्जॉय करून झाला बीचवरती. आणि आता मी कासल बनवत होतो, जो तुम्ही टाइमस्टॅम्प बघितला असेल किंवा बघणार असाल, तर मी एकदम मस्त असं बनवण्याचा प्रयत्न केला होता. तर कसा झाला तुम्ही मला सांगा. ओके, हा मी कासल बनवलेला. इकडे मेन एंट्रन्स आहे, मेन एंट्रन्स असा. आणि ह्या कासलचं नाव आहे शेल कासल. अरे हा शेल कुठे, इथं खाली लावलं कोणीतरी, मी वर लावलेलं. तर इकडे पूर्ण बॉर्डर आहे त्याची. आणि हा रस्ता बनवला इकडून असा वाला. तर असा मी कासल बनवलेला. आणि बाकीच्या अजूनही दोन दिदी आणि अक्षय दादा ते तिकडंच आहेत. आणि बाकी दाजी आणि मी इकडे बसलेलो. तर खूप थंडी पण वाजते. आणि मी बघा कसा दिसतो सांगा मला. आणि इकडे खरंच खूप भारी आहे, गर्दी खूप आहे, पण इकडे भरपूर मोठा बीच आहे. आम्ही जसं इकडं आलेलो, इकडं तुम्हाला माझ्या मागे कोण नसेल दिसतं. आणि इकडं बघा हे जे दिसतं हे पूर्ण लोक आहे इकडं. तर भरपूर मोठा बीच आहे आणि तुम्ही भरपूर एन्जॉय करू शकता. इकडे राईड्स पण होत्या, पण राईड्स ॲक्च्युली आम्ही लेट आलेलो, तर आम्ही इकडेच आमचा वेळ गेला. तर राईड्स पण करायची इच्छा होती आम्हाला, करणार होतो पण नाही झालं यार. तर बघू, उद्याचा दिवस आहे, जर उद्या सकाळी असेल राईड्स सकाळी करण्याचा प्रयत्न करू. आम्ही जंजिराला पण जाण्याचा ट्राय करतोय, बघू किती लांब आहे काय कसं जाता येईल. तर आता फर्स्ट जातो आम्ही, डिनर वगैरे करतो मस्त छान असा. आणि इकडं व्ह्यू पण खूप छान आहे, मतलब इकडं आलं ना तर मनाला शांती वाटते. एक तर तुम्ही 2 प्रकारचे पर्सन असू शकता, एक माउंटेन पर्सन या बीच पर्सन. एक आय एम द बीच वन, मला बीच आवडतात आणि माउंटेन्स पण आवडतात असं नाही आहे, पण बीच जास्त आवडतात. नमस्कार मित्रांनो, आत्ता जस्ट रूमवर पोहोचलो आणि रस्त्यात खूप जास्त ट्रॅफिक होती, त्यामध्ये
मोबाईल पण ते सॉल्टी पाणी टच आणि ऑपरेटच करता येत नव्हता माझा मोबाईल. तर आता जस्ट रूमवरती आलो, आता फ्रेश होतो आणि थोडं जेवायचं वगैरे नियोजन लावतो. खूप मजा आली आहे बीचवर टू बी ऑनेस्ट. सगळ्यांना जास्त मजा आली आहे, सगळ्यांनी एन्जॉय केला आहे. आणि हे तर डायरेक्ट पाण्यात जाऊन बसलेले, असे जाऊन बसले निवांत. असंच चालू होतं सगळ्यांचं. मस्त एन्जॉय झाला एकदम. थोडा कमी गेलो असं मला वाटतं की मतलब लेट गेलो, थोडा कमी टाईम भेटला, बट इनफ भेटला की खूप एन्जॉय झाला. आता पेट पूजा भूक लागली आहे तर. आणि डोकं वगैरे धुण्यासाठी शॅम्पू आणला शॅम्पू. मित्रांनो आता जेवण करतो आहे. इकडे मी फिश फ्राय मागवला आहे आणि बाकी 2 नॉनव्हेज आहे आणि एक 3 नॉनव्हेज आहे आणि 3 व्हेज आहे 2 नॉनव्हेज आहे. मी फिश फ्राय मागवला आहे आणि चिकन वगैरे मागवलं आहे. तुम्हाला दाखवतो कसं आहे. हा फिश फ्राय सुरमई आहे, याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत 2 पापलेट सुरमई वगैरे. बाकी पण तिकडे पनीर आहे, डाळ भात, चपाती आहे. आजचा दुसरा दिवस आहे आणि आता सगळं उठलं, फ्रेश वगैरे झालो आहे. आणि आता पुढचं प्लॅनिंग अशी आहे की आम्हाला जंजिऱ्याला जायचा प्लॅन चालला आहे. तर आम्ही जंजिऱ्याला चाललो आहे आणि आता रूममध्ये चेक करतो की काही राहिलं आहे की नाही, म्हणजे राहिलं आहे का, काय सामान वगैरे नको राहायला. आता जस्ट बॅगा वगैरे गाडीमध्ये टाकून दिला, तशा फाट टाकला आहे. आणि सकाळ 7 वाजल्यापासून आवरतो. एकच वॉशरूम आहे आणि आम्ही 5 जण आहे, तर प्रत्येकाला अर्धा तास. तर पकडा किती, म्हणजे मोजा तुम्ही किती वेळ लागला आम्हाला सगळ्यांना आवरायला. पट रूम टूर देतो हा वाला. अशी रूम होती आणि इकडं वॉशरूम आहे असं. मित्रांनो आता आम्ही रेवदंडा फोर्टच्या इथे आलो आहे आणि थोडं बीचकडे जातो. बाकी फोर्ट वगैरे फिरतो. आता थोडं ऊन पण व्हायला लागलं. इकडे बीच पण खूप छान आहे बोलतात, बघूया किती छान आहे काय. इकडचं वातावरण खूप छान आहे. दीदी कसं वाटतं तुला कोकणात? एक नंबर. सगळ्यांनी नक्की या इथे व्हिजिट करायला. दीदी काल काय झालं, काय पी तर चला मी भेटतो तुम्हाला पुढे तुम्हाला भेटतो मी. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आता बीच दाखवतो. आता खूप ऊन आलेलं आहे इकडे. ॲक्च्युली इकडे हॉर्स राईड पण आहेत आणि आता आम्हाला एवढं टाईम नाही हॉर्स राईड वगैरे करायला. आम्हाला जंजिऱ्याला पण जायचं आहे. तुम्हाला मी बीच दाखवतो. इकडचं खूप सुंदर बीच दिसतो इकडं. आणि पाणी थोडं लांब आहे, म्हणजे असं जास्त पाणी इकडं असं किनाऱ्याजवळ नाही आहे, मोकळा आहे किनारा. तुम्हाला बीच दाखवतो एकदा. आता राईडचं चाललं आहे बघतो. सगळ्यांचं म्हणणं आहे की राईड वगैरे करूया, पण आता कपडे आम्ही चेंज केलेत, हॉटेलवरून आलो आहे आणि परत राईड करायची, परत कपडे खराब होतात. बघूया आता काय होतं आहे. चाललं जर राईड त्यांनी व्यवस्थित दिलं, रेट वगैरे माहीत नाही. तर मागच्या बाईकचे तर आहेत, तो बोलला की 200-250 वगैरे आहेत. 2 जणांचे 300 बोलला, एकाचे 200 बोलला. तर बघूया आता काय होतं. ही राईडचे विचारतं तिकडं दाजी. नमस्कार मित्रांनो. अरे किल्ला गेला कासल. जस्ट आम्ही कव्हर करायला तर खूप असं वीक बांधकाम आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्याला कोण जबाबदार आहे? तुम्ही ह्याला कोण जबाबदार? आम्ही जो किल्ला बनवलेला त्याला तटबंदी होती आणि ह्याला काय. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही स्ले राईड करतोय, ती स्लिपिंग वाली. काकांनी आम्हाला राईड दिली आहे. काय सांगितलं काकांनी? 250 रुपये एकाचे आणि 800 रुपयामध्ये 4 राईड्स होत्या, म्हणजे पर पर्सन 800 रुपये आणि एकाला सगळ्या राईड्स. हा ठीक आहे, जातो आम्ही. चला आता यांची माझ्या बघा नंतर किती नंतर एवढ्या उड्या मारणार आहेत ना, घाबरतात त्याला, पण नंतर एवढ्या उड्या मारणार ना झाल्यावरती बघा. तर आता राईड करतोय आम्ही ती वाली, बघू खूप मजा तर येईल. आता बघू काय होतंय. अरे अरे ते भाई बोला तर ते घाबरले 100% आपण रिॲक्शन जाणून घेऊया. दाजी एवढे घाबरत होते ना, आता बघू कसं वाटतं यांना. कसं वाटतंय? हो आता सगळी पॅन्ट ओली. आता हा फोर्ट बघूया. तुम्हाला वाटलं की तुम्हाला पण फोर्ट दाखवतो. खूप छान फोटो, खूप छान येईल. म्हणजे एखादा तिथे वरती थांबला ना आणि इथून खालून फोटो काढला ना, खूप छान फोटो. किंवा
इकडे पण खूप छान आहे. चला वरती जायला रस्ता कुठे नाही. हा असा तुटला फुटलेला अर्धाच किल्ला आहे म्हणजे. चला तुम्हाला दाखवतो. जास्त काही आहेच नाही म्हणजे फुटलेला वगैरे असंच नॉर्मल बंडम पडलेला आहे. इकडं पण काही नाही आहे. तोफ आहेत ना पुढं. तोफ ठेवलेली आहे फक्त एक पुढे, बाकी काहीच नाही इकडं. इकडे एक तोफ आहे, तिकडे एक ठेवली आहे. इकडे अशा 3-4 तोफा ठेवलेल्या आहेत म्हणजे असं बाहेर जस्ट. बाकी दुसरं काहीच बघण्यासारखं नाही आहे. आणि फक्त हे वालं छान इकडं नारळच वगैरे. काशीद बीच आहे आणि इकडे बघू शकता खूप गर्दी आहे काशीद बीच. आणि इकडे हा सगळ्यात पॉप्युलर बीच आहे मित्रांनो. हा आहे काशीद बीच. इकडचा खूप जास्त फेमस बीच आहे आणि इकडे शॉपिंगसाठी पण आहे. तुम्ही जर घरून कपडे आणायचे विसरलात, तुमच्याकडे कपडे नाही आहेत, कपड्याचा तुटवडा आहे, तर तुम्ही असेच या आणि इकडे कपडे घ्या. येस, एक चड्डी आणि एक पॅन्टवर आले तरी चालेल. एकाच ड्रेसवर या आणि इकडे कपडे घ्या. समजलं ना? ओके. आम्ही नागावच्या बीचला गेलो, तिकडं ॲटलिस्ट मला वाटतं की थोडी तरी कमी गर्दी होती. इकडं खूपच गर्दी दिसते मला तर. मित्रांनो जंजिऱ्याला चाललो होतो आम्ही, पण जंजिरा किल्लाच बंद आहे. आणि तिथं असा सीन होता की ते पावती फाडत होते आणि जंजिरा किल्ला बंद हे सांगत पण नव्हते. म्हणजे पैसे घेणार लोक, तिकडे जाणार आणि किल्ला बंद होतो. त्या पावतीचा फायदा काय? फक्त पैसे गोळा करायचे. इकडे असा धंदा पण चालतो. तर तुम्ही विचारत जावा की पुढे चालू आहे की नाही, तरच पावती फाडा. तो ऑलमोस्ट आमच्याकडून पैसे घ्यायलाच लागलो होते, पण नशीब एकाने सांगितलं की किल्ला बंद आहे. स्वागत आहे तुमचं परत एकदा. कारण आम्ही जंजिराच्या तिकडं जाऊन आलो. आम्ही जस्ट पावती फाडत होतो, मला जसं सांगितलं मी, तर तिकडं बंद होतं. तर आम्ही काशीद बीचवर आलो आहे वापस आणि इकडं काशीद बीच दाखवतो तुम्हाला. हॅलो, इकडे भरपूर सारे दुकान आहेत, खेळणी वगैरे तुमच्यासाठी. भरपूर काय तुम्ही भरपूर काय एन्जॉय करू शकता इकडे, माहिती आहे का? तर तुम्ही या कोकणात एन्जॉय करा, पण गर्दी असल्यावर नका येऊ. खूप गर्दी आहे आज. काय हे काय? हे नुसती लोक आहेत, हे मुंग्यांसारखे लोक आहेत इकडे बघा. मित्रांनो समुद्र हा थोडा खवळलेला दिसतोय, कारण एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा येतात ना. जेव्हा आम्ही होतो इकडे आवाज पण खूप जास्त आहे. हे लाटा बघा, लाटा खूप मोठ्या आहेत बघा. इकडे लाटा, एवढ्या लाटा नॉर्मली नसतात आणि पुढं पण जाऊ शकत नाही तुम्ही जास्त. त्यामुळे आम्ही सकाळी पण काल पण भरपूर बीच एन्जॉय केलाय. आपला फायदा नाही काय त्याच्यात. तू शांत बघ, माझं काय केलं फायदा आहे का तिच्यात? मला काय होते त्याला फायदा होते तेव्हा ते ब्लॉग मध्ये टाका. विचार कर. 4 लोक बघ. तर मित्रांनो हे आहे गरम पाण्याची कुंड आणि हे पालीमध्ये आहे. आम्ही परत पालीला आलो होतो आणि ही इकडची खूप फेमस जागा आहे. ह्याच्यामध्ये पाय सोडून बसायला एवढं छान वाटत होतं. या कुंडाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे 24 तास गरम पाणी असते. तर मित्रांनो आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवशी आम्ही चाललोय घरी आमच्या. आता आम्ही थांबलेलो पालीला आणि आता इकडून घरी जातोय. आय होप तुम्हाला मजा आली असेल बघायला सगळं आमची कोकण ट्रिप 2 दिवसाची. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या वर्षी पुढच्या ट्रिपवरती. आता ही पण ट्रिप आम्हाला माहित नव्हतं आम्ही आलोय, पण आम्हाला आल्यावर कळलं की आम्ही पण आलोय. बाय बाय.